नमस्कार, मी मयुरेश कोंडूर. महाराष्ट्र लाईव्हमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आणि सुरुवातीला बातमी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याची. राज्यातलं फडणवीस सरकार पाडण्यात राष्ट्रवादी पक्ष सक्रिय हातभार लावेल असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय. आपल्या एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते आज बोलत होते. भाजपच्या केंद्रातल्या 3 नेत्यांना शिवसेनेमध्ये स्वारस्य नसल्यानं राज्यातली युती तुटली आहे आणि याला फक्त भाजपच जबाबदार असल्याचा दावाही पवारांनी केलाय. शिवाय राष्ट्रवादी पक्षावर घोटाळ्याचे आरोप केले गेले, मात्र गेल्या 2 वर्षात राज्य सरकारनं कारवाई का केली नाही असा सवालही पवारांनी विचारलाय. एबीपी माझाला दिलेल्या या मुलाखतीत शरद पवार या वेगवेगळ्या मुद्द्यांवर काय म्हणाले बघूयात. 2 गोष्टी त्याच्यातलं स्वच्छ सांगू इच्छितो की उद्या हे सरकार पडेल अशी परिस्थिती निर्माण झाली तर त्या पडण्याच्या प्रक्रियेला आमचा हातभार लागेल. मला आठवत आहे की गोविंदराव तळवलकरांनी 1978 साली एक आग्रह केलेला होता. ज्यावेळी मी सरकार बनवलं आणि आधीचं सरकार घालवलं त्यावेळेला त्यांनी एक आग्रह केला होता महाराष्ट्र टाइम्सचा की हे राज्य जावे ही श्रींची इच्छा. आज आम्हा सगळ्यांची मनापासूनची इच्छा त्यावेळी जशी गोविंदांची होती तसं हे राज्य जावायचे. त्यामुळे हे राज्य जाण्याची स्थिती आली तर आमचा हातभार लागेल. मला असं वाटतं की राजकारणात मतभेद असू शकतात, पण याचा अर्थ हा व्यक्तिगत द्वेषभावना कधी असू नये. आणि त्यामुळे आम्ही डायलॉग करत असतो आणि राजकारणात सुसंवाद हा ठेवला पाहिजे. ते सुसंवाद ठेवत असताना मी दिल्लीमध्ये एक गोष्ट बघतो की आज जे बोलतायत हे फडणवीस त्याच्यापेक्षा कटुता दिल्लीच्या नेतृत्वांची शिवसेनेबद्दल जास्त आहे. भाजपची लिडरशिप जी आहे पहिले 1, 2, 3 वगैरे, म्हणजे कसं आहे अडवाणी किंवा वाजपेयी असताना त्यांचं राज्य तिथे असताना इथं शिवसेना त्यांचा भागीदार असताना तरीही ते एकमेकाच्या संबंधी सामंजस्याची भूमिका घेत असत किंवा कटुता झटकींची ती कधी बोलताना दिली नाही. तुम्ही बघितलं असेल की अडवाणी आले तर ते बाळासाहेबांना भेटायला गेलेले वगैरे आपण पाहिले वर्षांवर. आत्ताची जी लिडरशिप आहे त्यांना शिवसेनेच्या लिडरशिपच्या संबंधित त्यांची फार टोकाची मतं आहेत आणि त्यामुळे ते बहुतेक फरकोरेट खाली फडणवीसांच्यापर्यंत आला असावं असं मला वाटतं.